औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची औरंगाबाद ट्रेड फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग. आज आपण ओल्या हळदीपासून लोणचे कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत. ओल्या हळदीपासून आपण विविध पदार्थ बनवतो, त्यापैकीच एक प्रोडक्ट म्हणजे ओल्या हळदीपासूनचे लोणचे. ओल्या हळदीचे आपल्या आरोग्यासाठी व जीवनामध्ये अतिशय महत्त्व आहे. त्याचे पहिला फायदा म्हणजे मधुमेह म्हणजे डायबिटीससाठी अतिशय गुणकारी आहे. त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपली रोगप्रतिकार क्षमता त्यामुळे वाढते, भूक वाढते. त्यानंतर ओल्या हळदीमध्ये कुरकुमीन नावाचा घटक जो आपल्या अत्यंत आवश्यक असतो तो अतिशय सर्वात जास्त प्रमाणामध्ये असतो. ओल्या हळदीमुळे त्वचाही चांगली राहते, तसंच जखम लवकर भरून येते, सर्दी खोकला यासाठी सुद्धा आणि कॅन्सर सारखा धुरंधर आजार सुद्धा बरा होण्यास याचा उपयोग होतो. तर आपण ओल्या हळदीच्या लोणच्यासाठी लागणारे जे घटक द्रव्य आहेत ते समजून घेऊया. की त्यासाठी लागणारे घटक म्हणजे ओली हळद म्हणजे त्याला आपण रॉ टर्मरिक म्हणतो, मीठ, रेड चिली पावडर, मस्टर्ड डाळ, मेथी भरडा, त्यानंतर ऑइल, लिंबाचा रस यासाठी महत्त्वाचा असतो की जो त्यामध्ये आंबटपणा आणि ॲसिडिटी मेंटेन करण्यास आणि टेस्ट करण्यास मदत करतो. याचसोबत आपण कोणताही पदार्थ बनवत असताना एफ-पी-ओ किंवा फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्या स्टँडर्ड प्रमाणे बनवत असतो. आणि त्याचं स्टँडर्ड्स म्हणजे की लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण हे कमीत कमी 15% असणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी जनरली मॅक्झिमम पिकल्समध्ये जर आपण 15-20% मिठाचं प्रमाण ठेवलं तर ते निश्चित वर्षभर किंवा त्याही जास्त काळ तो चांगला राहू शकतो. तसंच त्यामध्ये फळे आणि याचं कंटेंट 40% असणं गरजेचं आहे. त्यामध्ये ॲसिडिटी जर ठेवायची असेल ॲसिटिक ॲसिडची आपण तर 2% असणं गरजेचे आहे. आणि यामध्ये केमिकल प्रिझर्वेटिव्ह शक्यतो टाकत नाहीये, पण टाकायचं असेल तर 200 ppm पर्यंत त्याला मान्यता आहे. तर आपण हळदीचं लोणचं कसं बनवायचं आहे याची थोडक्यामध्ये प्रोसेस समजून घेऊया. सुरुवातीला आपण चांगल्या प्रकारची पूर्ण वाढ झालेली हळद निवडून घ्यायची आहे. त्याला धुवून नंतर काढायचे की ज्यावरती माती इम्प्युरिटीज थोड्याशा जास्त असतात. त्यानंतर त्याची साल काढायची आहे आणि साल काढल्यानंतर त्याचं आपण श्रेडिंग करू शकतो किंवा त्याचं क्युबिंग म्हणजे त्याचे छोटे छोटे काप सुद्धा आपण करून लोणचं घालण्यासाठी ते वापरू शकतो. त्यानंतर ते श्रेड्स आपण वॉशिंग करून त्यावरती साल वगैरे असतं ते निघून जाण्यासाठी त्याला परत एकदा क्लिनिंग करावं. त्यानंतर त्यामध्ये आपण मीठ लावून त्यामध्ये त्याला मिक्स करतो. त्यानंतर त्यामध्ये आपण मसालाचा तयार करतो लोणच्याचा की ज्यामध्ये हळद, मीठ, हळद यामध्ये टाकल्या जाणार नाहीये कारण या हळदीचंच लोणचं आहे. त्यामुळे हळदीच्या व्यतिरिक्त आपण लाल मिरची पावडर, टर्मरिक जे अगोदरचे आपण इन्ग्रेडियंट बघितलेले आहेत ते व्यवस्थित करून मिक्स करून त्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आपण लिंबाचा रस व इतर सर्व घटक टाकून त्याला एकत्र करायचं आणि त्याला मुरण्यासाठी आपण ठेवतो. त्यानंतर त्यामध्ये ऑइल मिक्स करतो आणि मिक्सिंग करून आपण त्याला 1, 2, 3 आठवडे ठेवल्यानंतर त्याच्या मध्ये आपण त्याला पॅकिंग करतो. यामध्ये ॲसिटिक ॲसिड टाकण्याची फारशी गरज पडत नसते कारण ॲसिटिक ॲसिडच्या ऐवजी आपण लिंबाचा रस या ठिकाणी जर ॲड केला तर त्यामुळे नॅचरली टेस्ट येते. आणि जर आपण प्रिकॉशनरी म्हणलं त्यामध्ये आपण ॲसिटिक ॲसिड टाकू शकतो. त्यानंतर त्याचं फिलिंग आणि सीलिंग करायचं. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं टेक्निकल एक्झिबिशन राज्यस्तरावर झालं होतं. त्यामध्ये आमच्या फ्रुट्स अँड व्हेजिटेबलचा जो स्टॉल होता त्याला आमच्या खात्याचे मंत्री महोदय माननीय नवाब मलिक साहेब, तसेच संचालक श्री कुशवा साहेब आणि सहसंचालक श्री सूर्यवंशी साहेब यांनी सुद्धा भेट दिली होती व त्यांना आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही हे हळदीचं लोणचं गिफ्ट म्हणून दिलं होतं. ओली हळद धुतल्यानंतर आपण धुतलेल्या हळदीचे चाकूच्या साहाय्याने किंवा पिलरच्या साहाय्याने त्याची साल काढावी. कारण साल ही पिकल्समध्ये किंवा लोणच्यामध्ये
त्याचे पार्टिकल दिसल्यास त्याचा कलरवर व याच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे याची साल काढणे आवश्यक असते. साल काढत असतानाच त्याचा इडिबल पार्ट जास्त वाया जाणार नाही याची आपण काळजी घ्यावी. साल काढलेल्या हळदीला आपण परत या पाण्याने यासाठी धुतो की त्यावरचे पार्टिकल्स परत निघून जातील आणि ते पूर्ण पाणी ड्रेन झाल्यानंतर त्याची आपण किसणीच्या साहाय्याने श्रेडिंग करून घ्यावी. श्रेडिंग करत असताना आपण आपल्याला हवे त्या पद्धतीचे जाड किंवा बारीक या पद्धतीने आपण त्याची श्रेडिंग करू शकतो. बऱ्याच वेळा श्रेडिंगच्या ऐवजी त्याचे लांब आकाराचे किंवा छोट्या आकाराचे क्युबिंग केले जाऊ शकतं व क्युबिंग केल्यानंतर आपण त्याचं पुढील लोणच्याच्या प्रक्रियेसाठी त्याचा वापर आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने त्याचं श्रेडिंग आणि पिलिंग करून घ्यावं. श्रेडिंग केलेल्या हळदीमध्ये मीठ 1 किलो श्रेडमध्ये साधारणतः 150 ते 200 ग्रॅम या प्रमाणामध्ये मीठ टाकावे की जेणेकरून त्या मिठामुळे त्याला पाणी सुटेल आणि त्याची टिकण्याची क्षमता व त्याची चव चांगली येण्यास मदत होते. हळदीच्या लोणच्यासाठी मसाला तयार करणे. हळदीच्या लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी मेथी भरडा, मोहरीची डाळ आणि बेडगी व्हरायटीचं मिरची पावडर वापरावं. हळदीचं लोणचं असल्याकारणाने यामध्ये बाहेरून हळद टाकण्याची आवश्यकता नसते. सुरुवातीला मेथी थोडीशी भाजून घेऊन त्याचा भरडा करून घ्यावा. त्यानंतर तेल पातेल्यामध्ये घेऊन गरम करावे व त्यामध्ये हिंग टाकावा की जेणेकरून मसाल्याला चांगला फ्लेवर लागेल, चव इम्प्रूव्ह होईल. त्यानंतर त्यामध्ये मोहरीची डाळ, मेथी भरडा आणि मिरची पावडर हे चांगल्या व्हरायटीचं रेड कलर असलेलंच वापरावं की जेणेकरून लोणच्याला रंग चांगला येईल. मिरची पावडर हळूहळू त्यामध्ये टाकून चांगले एकत्र करावं. मसाला हाताने चांगला चोळून घ्यावा की जेणेकरून त्याचं मिक्सिंग चांगलं होईल व त्याचा कलर अधिक चांगला गडद लाल येईल. लोणच्याचा मसाला चांगला एकत्र करून घ्यावा. त्याला जेवढं आपण एकत्र करू तेवढा त्याचा रंग अधिक चांगला येत असतो. त्यामुळे मिरची पावडर हे चांगल्या गडद लाल रंगाचं वापरणे आवश्यक आहे. तयार केलेला लोणच्याचा मसाला श्रेडिंग केलेल्या हळदीमध्ये ज्यामध्ये आपण मीठ लावून ठेवलं होतं त्यामध्ये थोडा थोडा करून चांगला एकत्र करावा. मसाला साधारणतः 1 किलोसाठी 200 ग्रॅम पर्यंत मसाला वापरला पाहिजे. तसेच 1 किलोमध्ये आपण 200 ग्रॅम मीठ टाकतो की ज्यामुळे त्याला टिकण्याचा कालावधी त्याचा वाढतो. लोणचं खराब होत नाही, त्यावरती बुरशी किंवा इतर सूक्ष्मजंतूची वाढ होत नाही. त्याच्या आंबटपणा नसल्या कारणाने त्यामध्ये आपण लिंबाचा रसही टाकलेला असतो की जेणेकरून त्याला आंबट चव येते आणि मसाला खारटपणा आणि मसाल्याची चव येण्यासाठी त्यामध्ये चांगलं एकत्र केलं तर त्याची कलर चांगला येतो आणि त्याचा टिकण्याचा कालावधी सुद्धा वाढतो. मिक्सिंग करताना त्यामध्ये थोडे तेल घालावे. तेलामुळे त्याचा रंग अधिक खुलून येण्यास, अधिक गडद लाल रंग येण्यास मदत होते. ओल्या हळदीच्या
केलेल्या श्रेडमध्ये हळदीमध्ये आंबटपणा कमी असतो, त्यामुळे त्यामध्ये लिंबाचा रस टाकणं गरजेचं असतं की जेणेकरून लिंबाच्या रसामुळे आंबट चव येईल आणि ॲसिडचं प्रमाण वाढल्यामुळे त्याची टिकण्याची क्षमता सुद्धा वाढते, टेस्ट सुद्धा इम्प्रूव्ह होते आणि ज्यावेळेस आपण त्याला बाकीचा मसाला त्यामध्ये ॲड करू त्यावेळेस मसाला आणि त्याचे जे त्याला पाणी सुटायला पाहिजे ते पूर्णतः हे होईल आणि त्यामध्ये त्या श्रेड पूर्णतः बुडतील, त्यामुळे त्याचा रंग चांगला राहतो आणि त्याची टिकण्याची क्षमता सुद्धा वाढण्यास मदत होते. सील करायचं होतं त्याला. हळदीचे लोणचं तयार झाल्यानंतर त्याचे 200-200 ग्रॅमचे पॅकिंग करावं. स्टँड पॅकमध्ये किंवा तयार झालेले लोणचं हे स्टँड पाऊचमध्ये किंवा बॉटलमध्ये भरले तरी चालते. प्लास्टिकच्या पेट जार बॉटल्स आपण त्यासाठी वापरू शकतो किंवा प्लास्टिक पाउचेसमध्ये सुद्धा भरले तरी लोणचे चालते. स्टँड पॅकमध्ये लोणचं अधिक आकर्षक दिसतं. लोणचं भरताना त्यामध्ये एअर राहणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. प्रथम लोणचं पाऊचमध्ये भरल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तेल टाकावे की जेणेकरून लोणचं दिसायला आकर्षक दिसेल आणि त्याची टेस्ट पण इम्प्रूव्ह होईल. लोणचं भरल्यानंतर त्याला अचूक बॅलन्सिंग करून घ्यावे की जेणेकरून त्याचं वजन अचूक केल्या जाईल. वेट केल्यानंतर प्रेस हिटरच्या साह्याने लोणचे स्टँड पाऊचमध्ये व्यवस्थित सील करून घ्यावे. सील करताना ते लीक राहणार नाही याची काळजी घ्यावी. जर लोणचे लीक राहिले तर त्यातून तेल बाहेर येण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याचं टेम्परेचर प्रॉपर सेट करावं. प्लास्टिक बॅग जर थोडी जाड असेल तर टेम्परेचर आणि त्याचा वेळ थोडासा वाढवावा लागतो आणि जर प्लास्टिक पाउचेस थोडी पातळ असेल, थिन असेल तर त्यासाठी त्याला टेम्परेचर कमी ठेवावं आणि वेळ पण कमी लागतो. व्यवस्थित सील करावं.